बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। प्रतापराव जाधव हे विठ्ठलाच्या कृपेमुळेच आज केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळालं, त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया जाधव यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। काका, काय भावना आहेत? आज प्रतापराव जाधव हे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। आजचा आनंद हा खूप अतिशय महत्त्वाचा आहे की याच्यामुळं काय आहे की आपण एवढ्या अटीतटीच्या याच्यामध्ये चौथ्याने निवडून आलो आणि आपल्याला काही कोणतीही आशा अपेक्षा न ठेवता मोदीजीच्या याच्यावर लोकांनी विश्वास ठेवून आमच्या याचं काही असेल विठ्ठलाची जे काही कर्मभूमी आहे आणि त्या विठ्ठलाच्या कृपेने गजानन महाराजाच्या साक्षीने आणि आमच्या गावातील मादनी या गावातील सर्व लोकांच्या साक्षीने आणि या पूर्ण मतदारसंघाच्या सहकार्याने सर्वांच्या याने सर्व हा विजय आम्हाला मिळाला। त्याच्याबद्दल एक तर फार महत्त्वाचा आनंद आहेच आणि त्याच्यानंतर आता ही संधी आम्हाला आमचे स्वप्नात नसतानाही सुद्धा जी संधी मिळून राहिली त्याच्यासाठी मोदीजीचे आणि केंद्र सरकारचे आणि सर्व जनतेचे खूप खूप अभिनंदन। तर नक्कीच विठ्ठलाच्या कृपेने आज प्रतापरावांना मंत्रिपद मिळतं आहे, त्यामुळे मोदींचे आणि विठ्ठलांचे आभार प्रतापरावांचे जे ज्येष्ठ काका आहेत त्यांनी व्यक्त केले। आता पण काकूंना विचारूया, काकू काय भावना आहेत? आज तुमचे जे पुतणे आहेत प्रतापराव हे केंद्रीय मंत्री होत आहेत, काय भावना आहेत, कसा आनंद आहे? आम्हाला या विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी या घडतात, आम्हाला आनंद आहे, त्या चांगली गोष्ट आहे। प्रतापराव आता मंत्री बनून येतील घरी, कसं स्वागत करणार? कुंकू लावील, पेढा चाळील आणि चांगलं स्वागत करेल त्याचे, विठ्ठलाच्या कृपेने गजानन बाबाच्या कृपेने स्वागत करेल त्याचं चांगलं। नक्कीच गजानन महाराजांच्या कृपेने मी त्यांना पेढा भरून त्यांचं स्वागत करेल। आपल्यासोबत प्रतापरावांचे धाकटे काकासुद्धा आहेत। काका, काय म्हणाल? आज प्रतापराव मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। आमचं कसं आहे की आम्हाला आमच्या घरी हरिविजय ग्रंथ अखंड 1932 सालापासून आज अखंड येतो, आज रोजी चालू आहे तो। त्याच्यामुळं त्यातमध्ये ग्रंथामध्ये सांगितले की बा या ग्रंथाचं ज्या ठिकाणी अखंड पारायण होते त्या ठिकाण त्यातला घरातला माणूस एक उंच पदावर जातो। तर आमच्यावर जशी हीच विठ्ठलाची कृपा आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला। काकू, काय म्हणाल? आज प्रतापराव मंत्री बनून येत आहेत, कसं स्वागत करणार त्यांचं घरी आल्यानंतर? मी हार घालून स्वागत करणार आहे, माझा मुलगा म्हणून मी त्याचं स्वागत करणार। तर नक्कीच प्रतापरावांचे हे काका काकू आहेत आणि प्रतापराव हे मंत्री होत आहेत आणि त्यामुळे त्यांना मोठा आनंद आहे। विठ्ठलाच्या कृपेने हे सगळं होतं आहे अशी त्यांची भावना आहे। आपल्यासोबत प्रतापरावांचे धाकटे बंधू आहेत। दादा, काय म्हणाल? आज कसं व्यक्त आनंद झालेला आहे आम्हाला की कधी आमच्या आई वडिलांना हे राजकारण कधी केलं नाही, कोण्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा ते उभे राहिले नाही, काही नाही। पण जेव्हापासून ते हे राजकारण उतरले आमच्या सर्व परिवाराचा, त्यांच्या मान गावकऱ्याचा त्याच्या पाठीमागं फार मोठा आशीर्वाद आहे। आमच्या गावातली एक भवानी देवी मातेचं महाडेश्वरीचं मंदिर, हे मंदिर आमच्या शेतातसुद्धा विठ्ठलाचं मंदिर आहे। या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत। आज आमचे भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतची शपथ घेत आहेत, हे त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारचं काम करतील, चांगली जनसेवा करतील, चांगल्या प्रकारे जे जनतेची सेवा करून चांगल्या प्रकारे काम करतील ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।